तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, हाच तो रोड आहे शिवर धामोळी हिंगणी रोड. की हा रोडमुळे आपण आंदोलन केलं होतं, तुम्हाला माहिती आहे, आणि चर्चेतला रोड आहे. तर या रोडसाठी तुम्हाला माहिती आहे का, फक्त 200 का 300 मीटरच रोड केलेला आहे. आणि या रोडची अवस्था पाहून घ्या तुम्ही, किती खतरनाक रोड आहे हा. आणि पहा हे गड्डे, याच्यात पॅच मारायला रिकाम पण नाही आहे नगर परिषदचं, ना बोलायला रिकाम पण आहे, ना कायलाच रिकाम पण नाही आहे. हा रोड एवढा जीव घेणं झालेला आहे दर्यापूरमध्ये की भयानक. सध्याच्या कंडिशनला सर्वात बोगस रोड जर असेल तर हा रोड आहे, आणि हा रोड आहे नगर परिषदच्या अंडर मधला. तर नगर परिषदचा विषय तुम्हाला मी आता असा सांगतो की आता 2 जीव गेले आमच्या दर्यापुरात. त्याबद्दल मलाही खराब वाटते, काही विषय नाही, माझ्या घरचा असू शकते. परंतु 2 जीव जर गेल्यावर दर्यापूरमध्ये सीओ साहेबाचं मी एक हे घेतली होती बाईट, तर सीओ साहेबांना असं म्हटलं होतं की वा असं झालं होतं म्हणून आम्ही अतिक्रमण काढलं होतं. ठीक आहे, काढलं, काही विषय नाही. मग मला एक सांगा तुम्ही, 2 जीव गेले म्हणून एवढं मोठं दर्यापूर हलवलं, आज हजार लोक लाखो लोक रस्त्यावर लावले, आज त्याची खायची परिस्थिती भीतीवर लागले लोक. परंतु आता ह्या रोडनं रोज लाखो लोक येतात. मग या रोडनं लाखो लोक येतात, तर तुम्ही वाट पाहून राहिले का लोक मरायची या रोडनं की काय? म्हणजे याच्यावरून काय सिद्ध होते की आपला जो देश आहे, आपला जो जिल्हा आहे, हे असं वाटते की बा हे लोक वाट पाहतात की एखादं मेलं पाहिजे या रोडनं. म्हणजे हे कामं करणे नसते, कोणी मेलं पाहिजे, मेल्यावरच बा काम होतील असं मला वाटते. म्हणजे हे वाटच पाहून राहिले. म्हणजे आता मला असं वाटतं की उन्हाळ्यात काही जणांना म्हटलं होतं की बा पाणी भरपूर प्या, सावलीत राहा, अजून काय म्हणे बा घराच्या बाहेर निघू नका. म्हणजे याच्यावरून काय वाटते की बा यायला किती फिकर आहे आपल्या जनतेची, लोकांची. आणि ह्या रोडची अवस्था पण तुम्हाला काय वाटते, या लोकांना फिकर आहे की फक्त निरा स्टंट बाजा, नुसत्या हवाबाजा करतात, बॅनर लावू द्या, बॅनर टाकू द्या. म्हणजे एवढी खराब परिस्थिती या लोकांना करून टाकलेली आहे आपल्या दर्यापूरची. झाड कामं होऊन नाही राहिले या रोडचे भाऊ, तुम्ही पाहून घ्या. हा रोड पॅचेस मारायला रिकाम पण नाही. पाहून घ्या तुम्ही, हे गोटे आहेत, असं वाटतं की इकडे जनावर राहतात. तेव्हा एकदम हा रोड पाहून घ्या, निरा रोड नाही राहिला, पूर्ण गोटे झालेले आहे. इकडे ITI नर्सिंग कॉलेज, येणारे जाणारे विद्यार्थी आहेत. तसेच इकडे 3 गाव आहेत, 3 गावची लोकसंख्या 10,000च्या वर येते. पण हे काय निरा चुत्यागिरीचा बाजार झालेला आहे आपल्या दर्यापूरमध्ये. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात. अरे विकासाकडे जोर द्या थोडा, विकास करा, काहीतरी कामं आणा. हा किती दिवस झाले या रोडचं बोलूनही तुम्ही काम नाही केलं. पहा तुम्हाला काय वाटते, काही वाय जर खराब वाटलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता का, जर तुम्हाला जर खराब वाटलं असेल तर. पण खरं आहे, सत्य परिस्थिती आहे, जो रोज या रोडने येते त्यालाच माहिती आहे काय दुखते त्याचं. या वयात 24 वर्षाचा अजून हड्ड्या गेल्या कामातून, काहीच कामाची गोट नाही राहिली. तर ठीक आहे, करा शेअर, धन्यवाद.